डॉक्टर झाला नाहीत म्हणजे सर्वस्व संपलं असं नाही आहे। वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे ना, मग क्षितिजा पलीकडे सुद्धा मोठं आकाश आहे, ज्याच्या मदतीशिवाय डॉक्टर सुद्धा काहीच करू शकत नाहीत, ते म्हणजे पॅरामेडिकल क्षेत्र। ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये आहेत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम, जे देतील तुमच्या इच्छांना बळ आणि तुम्ही बनाल पॅरामेडिकल सुसज्ज कर्मचारी। चला तर जाणून घेऊया असे करिअर ओरिएंटेड क्षेत्र। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, इयत्ता 10वी नंतर डिप्लोमा म्हणजेच DMLT, तसं 12वी नंतर डिग्री BMLT आणि ग्रॅज्युएशन नंतर BSc कंप्लीट झाल्यानंतर PG DMLT ही कोर्सेस तुम्ही करू शकता। लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा सायंटिफिक ऑफिसर बनवणारे हे क्षेत्र सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका, TB, मलेरिया, हत्तीरोग, कॅन्सर आणि कोरोना विभाग, रक्तपेढी, पॅथॉलॉजी लॅब आदी ठिकाणी प्रवेशशाळा तंत्रज्ञ म्हणून मानाची नोकरी मिळू शकते। रक्त, लघवी, थुंकवी, त्वचा योग्य परीक्षण करणे अशा विविध प्रकारचे कार्य करून डॉक्टरांना रुग्णांचा योग्य रोगनिदान करण्यासाठी सहाय्य करण्याची मोठी संधी मिळू शकते। माधव मोहिते हा कळमनुरी रुग्णालयात जवळपास 55,000 रुपये प्रति महिना कमवत आहे। हे तर एक उदाहरण झालं, पण संस्थेमधून 30 वर्षामध्ये जवळपास 1100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कंप्लीट करून विविध पदावर आज ते स्थिर आहेत। मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, 12वी विज्ञान नंतर केवळ 3 वर्षात पूर्ण करून आरोग्य विभागात हजारोंचे पॅकेज मिळवून देऊ शकते। अनेक वेळा रुग्णांचे आजार ओळखण्यासाठी किंवा शरीरातील अंतररचना पाहण्यासाठी सोनोग्राफी, एक्स-रे, CT स्कॅन, MRI अशा प्रकारच्या नामाविध रेडिओलॉजिकल रिपोर्टची आवश्यकता असते। पेशंट आणि रेडिओलॉजिस्ट यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे BMIT टेक्निशियन। BMITच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी मारुती सोनमवाड याची एक्स-रे टेक्निशियन म्हणून वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये 61,798 रुपये पगारावरती नुकतीच नियुक्ती झाली आहे। हे विशेष। OT टेक्निशियन, पॅथॉलॉजी रिपोर्ट आणि इमेजिंगच्या अहवालावरून पेशंटचे ऑपरेशन करायचं की नाही हे ठरतं, म्हणजे ऑपरेशनच्या वेळी सर्जनला देवदूतासारखी मदत करणारे ठरतात, ते म्हणजे OT टेक्निशियन्स। ऑपरेशनपूर्वी ऑपरेशन थिएटर पूर्णपणे निर्जंतुक करणे, लागणारी सर्व उपकरणे, साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवणे, ऑपरेशन करताना सर्जनला सर्वतोपरी सहाय्य करणारे हे सर्व काम ऑपरेशन थिएटर टेक्निशियनचं आहे। 12वी विज्ञानंतर केवळ 2 वर्षात डिप्लोमा आणि 3 वर्षात डिग्री पूर्ण करून उत्कृष्ट पगाराची नोकरी मिळवता येऊ शकते। बायोकेमिस्ट्री, 12वी नंतर BSc बायोकेमिस्ट्री आणि BSc नंतर MSc बायोकेमिस्ट्री हा इंडस्ट्रीजमध्ये प्रचंड मागणी असणारा अभ्यासक्रम आहे। नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यापैकी केवळ ग्रामीणलाच हा अभ्यासक्रम आहे, त्यामुळे मागणी जास्त आणि पात्र उमेदवार कमी, म्हणजेच नोकऱ्यांची 100% हमी। बायोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये सायंटिफिक ऑफिसर, कॉस्मेटिक उत्पादन व निर्मिती उद्योगधंद्यांमध्ये क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, औषधी कंपन्यांमध्ये ॲनालिस्ट म्हणून कार्य करण्याची मोठी संधी, असे नानाविध क्षेत्रात काम करण्यासाठी नामी संधी हवी असल्यास आजच संपर्क करा। हे अभ्यासक्रम पूर्ण होताच एका विद्यार्थ्यास किमान 2 नोकऱ्या मिळवून देण्याची संस्था म्हणजेच ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी। अरब देशात तर सरकारी व खासगी नोकऱ्यांपेक्षाही जास्त पगाराच्या नोकऱ्या ह्या नक्की मिळतात। अनेक मोठ्या नामवंत हॉस्पिटलसोबत ग्रामीणने सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत। 21व्या वर्षी शिक्षणानंतर लगेच गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असेल तर लगेच भेट द्या ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी, नांदेड।